नमस्कार, श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करते आलू पुलावची रेसिपी। जो आलू पुलाव आपण एकदम टेस्टी असा बनवूया, जो लहान मुलांना तर पाहता क्षणीच खावासा वाटेल आणि मोठ्यांना पण नक्कीच आवडेल। चला तर मग बनवूया आपण मस्त टेस्टी असा आलू पुलाव, तोही एकदम झटपट असा, जो तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। पुलाव बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिलं गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईत मी घेते 4 ते 5 चम्मच तेल। तेल छान गरम झालेले आहे, तर मी तेलात टाकून घेते 5-7 लवंगा, अर्धा चम्मच शहाजिरी, मिरी टाकून घेते 8-10, थोडी दालचिनी आणि 2 छोटी इलायची। याला मस्त आपण फ्राय करून घ्यायचे आणि याच्यामध्ये मी टाकून घेते 3 ते 4 तमालपत्र। आपली शहाजिरी तडतडली ना, मग आपण याच्यामध्ये टाकून घेऊ कांदा। मी 2-3 मीडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतलेले, तर याला आपण मस्त फ्राय करून घेऊ कांद्याला। कांद्याचा कच्चेपणा गेलेला आहे, कांदा गोल्डन असा व्हायला लागलेला आहे। तर आता या स्टेपला आपण टाकून घेऊ याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट। मी 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1.5 इंच अद्रकचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे। कोथिंबीर पण लसूण आणि अद्रक सोबत वाटली ना, मस्त छान असा फ्लेवर येतो आपल्या पुलावला। याला आपण फ्राय करून घेऊ 2 मिनिट। गॅस मीडियमपेक्षा कमी ठेवायचा आहे, म्हणजे पटकन आपले मसाले जळले जात नाहीत। थोडेसे हलक्या आचेवर भाजले ना मस्त फ्राय होतात। 3 मिनिट मस्त फ्राय करून घेतलेला आहे कमी गॅसवरती। तर आता मी याच्यात टाकून घेते, मी 2 बटाटे कट करून घेतलेले त्याचे मोठ्या साईजचे, ते मी याच्यामध्ये टाकून घेते। याला कट करून मी धुवून घेतलेलं आहे आणि याचे मोठे मोठे स्लाइस केले ना मस्त होतात। छोटे स्लाइस केल्यानंतर पटकन असे आपल्या पुलावमध्ये बटाटा शिजला जातो, त्यामुळे थोडे मोठ्या साईजचे करून घ्यायचे। आणि हे सगळं आपण आता 2-3 मिनिट मस्त फ्राय करून घेऊ। बटाटा आपला छान फ्राय होतोय, तोपर्यंत मी घेतलेले 3 छोटी इलायची, 8-9 लवंगा, दालचिनीचे 3-4 तुकडे, अर्धा चम्मच शहाजिरी आणि थोडी मिरी घेतलेली आहे 10-12। हे सगळं मी वाटून घेते। बटाटा आपण मीडियमपेक्षा कमी गॅसवरच फ्राय करून घ्यायचा। मी याच्यामध्ये टाकून घेते पाव चम्मच मीठ, म्हणजे बटाट्याला मस्त मीठ लागलं जाईल। आणि परत एकदा आपण मिक्स करून घेऊ। बटाटा मी 2-3 मिनिट मस्त फ्राय करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये फ्राय केल्यानंतर बटाटा आपला एकदम टेस्टी बनतो छान असा। आता मी याच्यामध्ये टाकून घेते आपण आजचा वाटलेला मसाला। त्याच्यासोबत आपण मस्त बटाटा फ्राय करून घेऊ 1 मिनिट। आता मी याच्यात टाकून घेते 1 टोमॅटो मी कट करून घेतला आहे, याला पण याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ। याला पण आपण 2 मिनिट मस्त परतून घ्यायचं। आपला मसाला आणि बटाटा मस्त फ्राय झालेला आहे सगळं छान असं। तर आता मी याच्यात टाकून घेते तांदूळ मी 2 ग्लास घेतलेले आहेत आणि मी हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ थोडासा चिकट होतो, पण टेस्ट याची छान येते एकदम अशी। तुम्हाला जर सुक्का भात पाहिजे असेल तर तुम्ही दुसरे तांदूळ यूज करू शकता। सगळं हे तांदूळ 2-3 वेळेस धुवून घेतला आहे। मी सगळा तांदूळ टाकून घेतला आहे, तर हा तांदूळ आता आपण मस्त मिक्स करू याच्यामध्ये। या टाईपनं बनवलेला पुलाव एकदम टेस्टी बनतो आणि बनवायला एकदम सोपा आहे, झटपट होतो आणि मुलांना पण नक्कीच खूप आवडतो।
आता हा तांदूळ आपण 2-3 मिनिट मस्त सगळ्यासोबत थोडासा फ्राय करून घेऊ. मी 2-3 मिनिट तांदूळ मस्त फ्राय करून घेतलेला आहे सगळ्या मसाल्यासोबत. आता मी याच्यामध्ये टाकून घेते पाणी. पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. थोडंसं गरम असं केलं ना मग आपला भात छान बनतो. थंड पाणी नाही टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेते तांदूळ. आणि मी पाणी 3.25 ग्लास घेतलेला आहे, कारण इंद्रायणी तांदळामध्ये पाणी भरपूर लागतं. त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. 2 ग्लास तांदूळ आपण घेतलेला आहे, तर त्यासाठी मी 3.25 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकून घेते 1 चमच मीठ. आपण पहिलं पण मीठ टाकलेलं आहे थोडंसं, तर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आता सुरुवातीला आपण गॅस थोडासा फास्ट करून पुलाव शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर 2 शिट्ट्यामध्ये छान होतो. मी 5 मिनिट फास्ट गॅसवर शिजवून घेते. मी 5-7 मिनिट पुलाव फास्ट गॅसवर शिजवून घेतलेला आहे. तर आता मी गॅस बारीक केलेला आहे. आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि आणखी 5-7 मिनिट आपण मीडियमपेक्षा कमी गॅस करून याला शिजवून घ्यायचं आहे. मी 8-9 मिनिट कमी गॅसवर मस्त पुलाव शिजवून घेतला आहे. हा आपला पुलाव छान असा शिजला आहे. एकदम नॉर्मली असा थोडासा कच्चा आहे. मी आता याच्यामध्ये टाकून घेते थोडासा ऑरेंज फूड कलर. तुम्हाला पाहिजे तरच तुम्ही टाकून घ्यायचा आहे. यामुळे आपला पुलाव मस्त कलरफुल दिसतो आणि मुलांना खावासा वाटतो पाहून असं मस्त. थोडासा मी हा कलर गरम पाण्यामध्येच मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण फक्त 2 मिनिट याला झाकून वाफवून घेऊ. आपला पुलाव तयार आहे. एकदम छान असा बनलेला आहे. आपला पुलाव खूप छान तयार झालेला आहे. तर तुम्ही पण नक्कीच या टाईपने ट्राय करा पुलाव. मुलांना तर खूप आवडतो. माझ्या मुलांना तर या टाईपने केलेला पुलाव खूप जास्त आवडतो. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा. याच्यामधला बटाटा पण एकदम मस्त शिजला जातो. हा पण एकदम छान असा मी तुम्हाला कट करून दाखवते. एकदम छान असा शिजला जातो. हा पहा आपला पुलाव एकदम छान असा बनलेला आहे. दिसायलाही खूप छान बनतो आणि मुलांना पाहताच क्षणीच खावासा वाटतो. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा. आणि आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.